हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माऊली ट्युटोरियल्स. आज आपण पाहणार व्हॉट इज MSB अँड LSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट अँड लिस्ट सिग्निफिकंट बिट. ठीक आहे, तुम्हाला LSB आणि MSB कशी ओळखायची आहे किंवा त्या दोन LSB आणि MSBच्या डेफिनेशन पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर पाहायचे आपला टॉपिक आहे MSB अँड LSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट अँड लिस्ट सिग्निफिकंट बिट. तर सुरुवातीला आपण बघू मोस्ट सिग्निफिकंट बिट म्हणजे काय, MSB म्हणजे काय. तर लक्षात घ्या, एखादा बायनरी नंबर ज्यावेळेस दिलेला असतो, बायनरी नंबर मीन्स इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 1 अँड 0. फक्त 1 आणि 0 युज करता येतील, 1 1 0 0 1 1 समथिंग. ठीक आहे, असा एक बायनरी नंबर दिलेला असेल. तर बायनरी नंबरची ही जी बाजू आहे, ठीक आहे, या बाजूला आपण कन्सिडर करू राईट मोस्ट आणि ही जी बाजू आहे हिला कन्सिडर करू आपण लेफ्ट मोस्ट. तर राईट मोस्ट आणि लेफ्ट मोस्ट या दोन बाजूवरून आपण हायेस्ट आणि लोएस्ट वेट कन्सिडर करत असतो. लक्षात घ्या. आता इथे मोस्ट सिग्निफिकंट बिट म्हणजे काय, तर लेफ्ट मोस्ट बिट इन द गिवन बायनरी नंबर विथ द हायेस्ट वेट इज कॉल्ड मोस्ट सिग्निफिकंट बिट. ठीक आहे, लेफ्ट मोस्ट म्हणजे लक्षात घ्या, इथे जर एक बायनरी नंबर गिवन आहे तर मी एक्झाम्पल साठी आता आपल्याला बायनरी नंबर घेतो. सपोज द गिवन बायनरी नंबर इज 1 0 1 1 0 0 1 0. ठीक आहे, हा एक बायनरी नंबर आहे. बरोबर, मग आता आपल्याला काय पाहायचंय, तर मोस्ट सिग्निफिकंट बिट. तर लक्षात घ्या, मी काय म्हणतो तुम्हाला लेफ्ट मोस्ट. ठीक आहे, ही जी आहे लेफ्ट मोस्ट बिट गिवन इन अ बायनरी नंबर विथ द हायेस्ट वेट. ठीक आहे, वेट पाहायचं असेल तर कसं कन्सिडर करू आपण ते पहा. पोझिशनल वेट आपण एखाद्या नंबरचा कसं घेत असतो, 1 10 त्यानंतर मग 1000. ठीक आहे, असं कन्सिडर करतो. इथे लक्षात घ्या, या बिटचं किंवा इथे असणाऱ्या एखाद्या मोठ्या डिजिट मध्ये सुद्धा काय असेल, वेट हे हायेस्ट असेल. मग यानंतर लेफ्ट मोस्ट बिट, मग ही आहे आपली काय MSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट. लक्षात घ्या, लेफ्ट मोस्ट बिट इन अ गिवन बायनरी नंबर विथ हायेस्ट वेट. या बिटचं वेट काय हायेस्ट आहे, म्हणून मोस्ट सिग्निफिकंट बिट. ठीक आहे, नेक्स्ट आपण डेफिनेशन आहे का लिस्ट सिग्निफिकंट बिट. मग आता लक्ष द्या, मी इथे काय म्हणतो लेफ्ट मोस्ट, इथे वर काय दिला लेफ्ट मोस्ट. सर आता म्हणता इथं शब्द काय असेल राईट मोस्ट. राईट मोस्ट मीन्स या बाजूची पहिली ती जी असेल ही राईट मोस्ट. द राईट मोस्ट बिट इन गिवन बायनरी नंबर विथ द लोएस्ट वेट. आधी काय होतं आपली हायेस्ट वेट. ठीक आहे, दोन शब्द लक्षात ठेवा, इथे लेफ्ट मोस्ट बीट आहे आणि इथे राईट मोस्ट बीट आहे. इथे हायेस्ट वेट आहे तर इथे लोएस्ट वेट आहे. मग आता डेफिनेशन काय दिली, तर राईट मोस्ट बीट इन अ गिवन बायनरी नंबर विथ लोएस्ट वेट इज कॉल्ड एज लिस्ट सिग्निफिकंट बिट. तर आता इथे आपण एक नंबर एक्झाम्पल साठी 1 1 0 0 1 0 0 1. ठीक आहे, आता हा आपला बायनरी नंबर आहे, गिवन बायनरी नंबर. मग अकॉर्डिंग टू डेफिनेशन काय म्हणते, राईट मोस्ट ही आहे, राईट मोस्ट ही आहे राईट मोस्ट बिट. राईट मोस्ट बिटला काय बनायचं आहे आपल्याला, लिस्ट सिग्निफिकंट बिट MSB. ठीक आहे, ह्या दोन डेफिनेशन लक्षात घ्या. ठीक आहे, राईट मोस्ट बिट जर असेल तर त्याला काय म्हणायचं LSB आणि लेफ्ट मोस्ट बिट जर असेल तर त्याला काय म्हणायचं MSB, मोस्ट सिग्निफिकंट बिट अँड लिस्ट सिग्निफिकंट बिट. तर तुम्ही ते दोन्ही एक्झाम्पल मध्ये पाहू शकता. दिस इज LSB अँड दिस वन इज MSB. ठीक आहे, LSB आणि MSB काय आहे ते जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला एक टेबल पाहायचा. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डेसिमल नंबर, ऑक्टल नंबर, हेक्साडेसिमल नंबर अँड बायनरी नंबर. तर पहा, मी तुम्हाला टेबल मधून त्या नंबरचं रिलेशन समजून सांगणार. ते इथे टेबल मधून पहा डेसिमल नंबर, मी इथे लिहिणार, इथे ऑक्टल नंबर, इथे हेक्साडेसिमल नंबर आणि इथे बायनरी नंबर. तर लक्षात घ्या, या सर्व नंबर सिस्टीमचे तुम्हाला बेस माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, द बेस ऑफ द बायनरी नंबर इज, ठीक आहे, देन ऑक्टल 8, डेसिमल 10 आणि हेक्साडेसिमल 16. ठीक आहे, मग बेस आपल्याला माहिती आहे सर्व सिस्टीमचे. तर डेसिमल नंबर घेऊ आपण पहिल्यांदा, ते 0 to 15 टोटल 16 डेसिमल नंबर. आणि त्या डेसिमल नंबर तुम्हाला बायनरी कसे काढायचे ते सुद्धा तिथे सांगणार आहे. तर आधी डेसिमल नंबर घेऊ आपण. डेसिमल नंबर 0 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. ठीक आहे, हे डेसिमल आहे. डेसिमल नंबर चा बेस किती सांगितला मी? 10. लार्जेस्ट व्हॅल्यू किती असते? 9. मग 0 पासून तर 9 या सेट मधले कोणतेही नंबर युज करून काय करू शकतो आपण? मोठी डिजिट तयार करू शकतो. तर मग हे डेसिमल नंबर ऑक्टल मध्ये 0 to 7 या 8च पॉसिबिलिटी आहे. तर ऑक्टल नंबर थोडे लक्षात घ्या. या डेसिमल नंबरचे इक्विव्हॅलंट ऑक्टल लिहू. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. एक तर येणारच नाही ते लक्षात घ्या. 0 to 7 एवढ्याच नंबरचा सेट आहे. मग याच नंबरच्या सेटचा वापर करून आपल्याला पुढचे नंबर लिहायचे लक्षात घ्या. मग मी कॉम्बिनेशन कसं घेतो? तर या समोरचा नंबर असेल 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 and 1 1 7. 0 to 7 आणि त्यानंतर इथे 8 नाही येणार तर मी 1 0 या नंबरचं कॉम्बिनेशन करायचं आपल्याला 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 आणि 1 7. म्हणजे या डेसिमल नंबरचे हे काय झाले? इक्विव्हॅलंट ऑक्टल नंबर. आपण कन्व्हर्शन सुद्धा शिकलेला आहोत. कन्व्हर्शन हाऊ टू कन्व्हर्ट द डेसिमल नंबर इनटू ऑक्टल नंबर. तर इथे या टेबलमध्ये डायरेक्टली तुम्हाला ते नंबर भेटून जातील ना. हेक्साडेसिमल नंबर. तर हेक्साडेसिमल नंबर काय? तर 0 to 9 आणि त्यानंतर A B C D E आणि F. तर आपण ते नंबर सुद्धा लिहिले 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, इथपर्यंतच हे नंबर आहे. त्यानंतर A B C D E and F. ठीक आहे, म्हणजे डेसिमल 15 चा इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल किती आहे? तर F आहे. डेसिमल 11 साठी हेक्साडेसिमल काय? इक्वल बी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता या डेसिमल नंबरवर बायनरी नंबर कसा तयार करायचा आणि हे सुद्धा सांगतो आणि तुम्हाला नंतर शॉर्टकट मध्ये हा टेबल कसा लक्षात ठेवायचा ते सुद्धा सांगतो. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा रफ वर्क साठी आपण काय करणार? तर बाकीचे कॉलम्स दिलेले आहे. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम आणि फोर्थ कॉलम बायनरी नंबर साठी. इथे मी रेफरन्स साठी 1 2 4 आणि 1 असे नंबर्स लिहिले असेल. मला काय करणार आहे? तर हा तो डेसिमल नंबर आहे. जो काही डेसिमल नंबर आहे तो डेसिमल नंबर बनवण्यासाठी या 4 पैकी काहीतरी नंबरची ऍडिशन करायची आहे. आणि ज्या नंबरची मला ऍडिशन करायची आहे तिथे फक्त 1 लिहायचा आणि बाकी सर्व ठिकाणी काय लिहायचं आहे? 0 लिहायचं आहे. ठीक आहे, तर मी पहिला डेसिमल नंबर घेतो. या डेसिमल नंबरचे इक्विव्हॅलंट बायनरी सांगितले 0. 0 साठी मला हा एकही नंबर नको आहे. एकही नंबर नको आहे तर मी काय करतो? 0 0 0. ठीक आहे, या गोष्टीसाठी बायनरी इक्विव्हॅलंट. आता मी काय पाहिजे? 1. मग 1 साठी पहा यातला मला कोणता वर्ड आहे? तर हा 1. मग हा 1 पाहिजे तर या 1 हेच फक्त 1 घेतो आणि बाकी सर्व 0. ठीक आहे, 2. 2 साठी इथे विचार करा मला कोणता नंबर पाहिजे? तर हा 2. मग मी या किंवा सर्व 0. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. 0 1 2. आता ऍडिशन सुरू होईल. 3 येथे कोणत्या दोन नंबरचा कॉम्बिनेशन म्हणजे 3 2 + 1 2 + 1. मला 2 सुद्धा पाहिजे मी ते 1 घेते आणि 1 सुद्धा पाहिजे 1. 2 + 1 3 आणि हे 0 राहतील. नेक्स्ट 4. 4 साठी हा 4 आहे तर हा 4च 1 घेतो आणि बाकी सर्व 0. नेक्स्ट 5. 5 कसं? 4 + 1 हे 2 पाहिजे. 4 and 1 + 1 तर 0. ठीक आहे, 6 साठी 4 + 2 6 होता. 4 + 2 ठीक आहे 0. 4 + 2 6 7 आधी ऍडिशन कन्सिडर करून घ्या. 4 + 2 6 6 + 1 7. म्हणजे मला हे तिन्ही पाहिजे. 4 + 2 + 1 म्हणजे 7. हा 8 नको आहे म्हणजे 0 दिले. ठीक आहे, नेक्स्ट 5 10 9 9 सॉरी 8 साठी मला 8 पाहिजे आणि बाकी सर्व 0. नेक्स्ट 9
9 means 8 and 1, 9. 8 and 1. This will require this 0, 0. Then 10, 10 means 8 plus 2. 8 plus 2. इथे 1 आणि इथे 1. आणि दोन तयार आहे 0. ठीक आहे. 11. 11 साठी 8 plus 2 plus 1. 8 plus 2 plus 1. 11. Next 12. 12 means 8 plus 4. 12. 8 plus 4. आणि नको आहे ऍडिशन मध्ये मग 0. 13. 8 plus 12 plus 1. 8 plus 4. 12 plus 1. And 13. नको आहे. Next 14. 8 plus 2 plus 2. ठीक आहे. 8 आणि 4 12 म्हणून 14. हे नको आहे. 15. त्या सर्व नंबरची ऍडिशन म्हणजे 15. 8 plus 4 plus 2 plus 1. 15. 1, 1, 1, 1. ठीक आहे. लक्षात घ्या या डेसिमल नंबरचे हे बायनरी इक्विव्हॅलंट काढलेले बरोबर आहे. कसं काय हेल्प नाही तरी त्यांनी 1, 2, 4 आणि 8 लिहून ठेवलं. मला जो नंबर एक्सपेक्टेड आहे डेसिमल जो नंबर एक्सपेक्टेड आहे तर या चारपैकी कोणत्या नंबरची मला ऍडिशन करायची आहे त्या नंबर खाली फक्त मी 1 लिहिले आणि बाकी सर्व काय लिहिले 0 लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे तर झाली मेथड. इथे या डेसिमल नंबरचे बायनरी इक्विव्हॅलंट कसे काढण्याचे. जर तुम्हाला टेबल लक्षात ठेवायचा असेल तर बघा शॉर्टकट. हा टेबल थोडासा ऑब्झर्व कर. हा पहिला कॉलम जिथे 1 लिहिलेला आहे तर हे इथे पहा कसं आहे. 1 टाइम 0, 1 टाइम 1. 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 1. सुरुवात 0 पासून आहे एवढं लक्षात ठेवा. जिथे 2 आहे ज्या कॉलमच्या वर मी 2 लिहिलेला आहे याचा अर्थ काय तर 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचा असेल तर ठीक आहे. हो सुरुवात 0 पासून करायची आहे तर मग जो नंबर वर दिलेला आहे तेवढे 0 करा. 4 टाइम्स 0, 4 टाइम्स 1, 4 टाइम्स 0 and 4 टाइम्स 1. म्हणजे काय 8. 8 टाइम्स 0 and 8 टाइम्स 1. शॉर्टकट मध्ये टेबल जर लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही असे लक्षात ठेवू शकता. इथे 0, 1, 0, 1, 0, 1, 0, 0, 0, 1, 1, 0, 0, 1, 4 टाइम्स 0, 4 टाइम्स 1, 8 टाइम्स 0 and 8 टाइम्स 1. असा हा टेबल लक्षात ठेवायचा. ते काय आपला रिलेशन बिटवीन द डेसिमल, बायनरी, ऑक्टल अँड हेक्साडेसिमल नंबर. ठीक आहे. मी हे तुम्हाला समजण्यासाठी इथे नंबर्स काढलेले लक्षात घ्या. टेबल आपला रिलेशन बिटवीन डेसिमल, बायनरी, ऑक्टल अँड हेक्साडेसिमल नंबर. ठीक आहे. आज आपण काय पाहिलं तर MSB अँड LSB. ठीक आहे. आणि त्यानंतर रिलेशन बिटवीन द डेसिमल, ऑक्टल, हेक्साडेसिमल अँड बायनरी नंबर. नेक्स्ट टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स.